कृपा करून पुढे येऊन तो द्या. प्रभूच्या नावाला धन्यवाद. मी आणि माझे घराणे तर प्रभूचे सेवा करेन. या ठिकाणी माझी मिसेस आहे राणी तिवडे, माझा मुलगा आहे आनोश तिवडे आणि माझी मुलगी आहे प्रार्थना तिवडे. दोघेही JNM स्टाफ आहेत आणि मी सुद्धा JNM स्टाफच आहे. माझी मिसेस हाऊस वॉमन आहे आणि आम्ही फॅमिलीनं असं ठरवलं होतं की आम्ही सेवा करणार आणि त्यातल्या त्यात आम्ही जिथे वेळ मिळतो जिथे बोलवतात असं नाही कोणतेही ते असू दे CNI असू दे KCC असू दे न्यू लाईफ असू दे, आम्हाला फक्त ख्रिस्त गाजवायचं आहे. आम्ही कोणाकडे बघत नाही की तू कोणत्या पंथाचा आहे काय नाही. कोणीही बोलवलं तर आम्ही जातो आणि देवाची सेवा करतो आणि करत राहणार. म्हणून तर मी मगाशी पहिले गीत गायलं होतं की मी येशूचं नाव घेत घेत जिवंतही राहणार आणि येशूचं नाव घेत मरणार सुद्धा. हे आमच्या फॅमिलीची एक घोषवाक्य आहे. हा आहे आमचा परिवार. आमेन. ठीक आहे, वचनाकडे जाऊया. मी आभार मानतो यावेळेस की पुन्हा एकदा पोरले या ठिकाणी मला देवानं संधी दिली. अनेक चर्चेस मला त्या खेड्यापाड्यातले आलेले आहेत, कारण पाळकं खेड्यापाड्यात नाही आहे, बरोबर आहे. पण एक डायसेसमधून जे अधिकारी आलेले आहेत त्यांना विनंती करतो, का नाही याचं कारण मला माहिती आहे पण सगळ्यांच्या पुढं मी नाही सांगणार. तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा मी लास्टला मी ते सांगेन तुमच्याशी बोलून. ठीक आहे मंडळी, आमची कमी का होते याला कारणीभूत एक तर आत्ता सध्या पाळकच आहे. वेळ काढायला पाहिजे. जर समर्पण केलं आहे तर वेळ काढायला पाहिजे. ठीक आहे, प्रभू येशूचे मी आभार मानतो की त्यांनी सुंदर अशी वेळ आमच्या जीवनाला ही जोडली, त्या मंडळीच्या जीवनाला जोडली. त्याबद्दल प्रभूच्या नावाला धन्यवाद. आणि वचनाकडे आपण आता वळण्याआधी 2 मिनिटं डोळे झाकूया. स्वर्गीय प्रभू, मी तुला धन्यवाद देतो. अनेकाच्या जीवनाला आज तू पडताळलेला आहेस, पाहिलेला आहेस, त्याबद्दलही धन्यवाद तुला देतो. अनेकाच्या प्रश्नांना तू उत्तर दिलेले आहेस. 2025च्या महासागरामध्ये आज आमची नाव तू स्थिर ठेवलेली आहेस, त्याबद्दल धन्यवाद देतो. 2025 आमच्या जीवनामध्ये तुम्ही दिला त्याबद्दलही आम्ही धन्यवाद देतो. आता जो वचन ग्रहण करत असताना प्रभू, या वचनातून आमची आध्यात्मिक भूक जी आहे ते प्रथम भागली जाऊ दे प्रभू. शारीरिक भूक आम्ही लांब ठेवत आहे आणि ग्रहण करत आहोत तुझा आध्यात्मिक वचनाचा मानना. तो ग्रहण करत असताना आमचं अंतःकरण तू स्थिर कर, आमची बुद्धी तू स्थिर कर आणि तुझं गौरव केलं जाऊ दे. येशूच्या पवित्र नावामध्ये आमेन. आमेन. सर्व मिळून आमेन. मला एक गोष्ट दाखवतोय देव, मला गोष्ट दाखवते देव. प्रीती भोजन हे फक्त काय आम्ही पाहतो हे मला माहीत नाही आहे, पण प्रीती भोजनचा अर्थ असा आहे, मनातील शंका, मनातील दोष हे बाजूला ठेवून मंडळी एकत्र यावी आणि देवाची आराधना करावी. आमेन म्हणाल का? माझं पद बाजूला ठेवावं, मी पण बाजूला ठेवावं आणि मी प्रभूच्या समोर माझ्या प्रियजनांबरोबर मेजमध्ये हात घालावा. ही आहे प्रीती भोजन. पुढच्या वेळेस सुद्धा लोक वाढतील प्रिया, आणि या मंदिरामध्ये लोक वाढलेले सुद्धा मला दिसत आहे. हे माझं नाही तर प्रभूचं कार्य. म्हणून मतभेद बाजूला ठेवा, कारण मतभेद यामुळे मंडळी फुटत आहे. आणि जेव्हा मी मतभेद बाजूला ठेवतो मंडळी वाढत आहे. आमेन. ठीक आहे, प्रीती भोजनवरती जरा आपण बोलूया. लूक 7 या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. पाहू नका ऐकूया, लक्ष द्या, नंतर उघडूया आपण. लूक 7 मध्ये जो परुषी आहे तो परुषी येशूला आमंत्रण देतो की माझ्या घरी भोजनास या, माझ्या घरी भोजनास या. कोणी दिले आमंत्रण? परुषी आहे. त्याला
शास्त्र माहिती आहे, धर्मचरण त्याला माहिती आहे. तो येशूला बोलवतोय आणि येशू सुद्धा तो धर्मचरण पूर्ण करतोय, त्या घरामध्ये येतोय. पण या घरामध्ये जेव्हा तो येतोय तेव्हा अनेकांना कळतं की येशूला पुरुषांनी जेवायला बोलवलेले आहे. तेव्हा गावातील लोक सुद्धा पाहण्यास येतात. जेवणच नाहीये, पाहण्यास येतात. जेवणाकडे नाही तर येशूला पाहण्यास येतात. आणि येशूला पाहायला लोक आल्यानंतर साहजिकच आहे, गर्दी आहे, साहजिकच आहे, घरामध्ये भरलेले आहेत. पण त्या गावामध्ये एका पापी स्त्रीला सुद्धा समजतं की या पुरुषाच्या घरामध्ये येशू आलेला आहे. आणि सगळे जेवायच्या दृष्टिकोनातून गेले होते, पण वचन असं सांगतं ही एकच अशी स्त्री आहे की जेवायच्या उद्देशाने त्या घरात गेलेली नाहीये. तिचा उद्देश होता की मला जेवण नको, मला तारण पाहिजे, मला या पापातून क्षमा पाहिजे. म्हणून ती एक अनमोल असं तेलाची कुपी घेऊन आपल्या बरोबर चालू लागते जिथे येशू आहे तिकडे. आणि सर्वांचं लक्ष येशूकडे बसलेत खरं, पण वासाकडे आहे. काहीतरी शिजत आहे, काहीतरी मिळणार आहे. म्हणून काही लोकांनी आधीच उपवास केला, काही लोकांनी आधीच ठरवलं मी एवढं खाणार, मी तेवढं खाणार. आणि त्या ठिकाणी एकत्र झाले. देवाचे शिष्य सुद्धा होते. प्रत्येकाने आता प्लॅनिंग केलेलं आहे, मी मंदिरात जाईन, भोजन कसं खाईन, प्रत्येकाने प्लॅनिंग केलेलं आहे. पण या स्त्रीचा प्लॅनिंग सगळ्यात वेगळा होता. तिला जेवणाची आशा नव्हती, तिच्या पापातून बाहेर पडण्याची तिची आशा होती. म्हणून काय घेऊन जाऊ, अनेक जण जेवणासाठीच आले, पण ही स्त्री सुगंधित तेल घेऊन त्या ठिकाणी आली. कुणाचंही लक्ष नाहीये, अशा बाजूने ती प्रभूच्या मागे येते, येशूच्या पाठीमागे येऊन थांबते, हळूच बसते. कुणाचं लक्ष नाहीये. आज तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला कोणी पाहत नाहीये, पण तुमचा आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला आणि मला पाहतो. आणि ती हळूच येशूच्या पाठीमागे बसते. साहजिकच आहे, येशू मेजावरती आहे, बसलेला आहे. ती येशूच्या पाठीमागे येते आणि त्याच्या चरणाकडे बघते. विचार करा, अनेक लोक तोंडाकडे बघत आहेत, पण ती स्त्री तोंडाकडे नाहीये, तर येशूच्या चरणाकडे बघत आहे. आणि धाई धाई रडायला चालू करते. आणि इतकी रडत ती असते की तिचे अश्रू येशूच्या पायावरती टप 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 पडत असतात. आमेन म्हणाल का? आणि ते अश्रू जेव्हा येशूच्या पायावरती पडतात तेव्हा येशूला जाणवतं काहीतरी होत आहे माझ्या पायांना. ते पाणी येशूला सांगत आहे, हे जे मी पाणी पडलेलं आहे, ज्या स्त्रीच्या डोळ्यातून मी पडलेलो तुझ्या चरणावरती आहे, ते माझं दुःख असं आहे की जगाने मला नाकारलं, समाजाने मला नाकारलं, लोकांनी माझा तिरस्कार केलेला आहे. प्रभू, मी तुझ्या चरणाशी येऊन बसलेली आहे. येशू तिच्याकडे पाहायच्या आधीच तिला समजतं की माझ्या प्रभूच्या पायावरती माझे अश्रू पडलेले आहेत. लगेच ती आपली केस सोडते, आपल्या डोक्यावर जाते, बांधलेला कार्प काढून टाकते आणि त्या कापडाने न पुसता आपल्या केसाने येशूचे चरण पुसायला चालू करते. येशू तिच्या भावना जाणतो, तिची कल्पना जाणतो. त्या क्षणी एक गोष्ट अशी घडते की तो परुषी बघतो आणि तो हळूच आपल्या लोकांना म्हणतो, अरे मी ज्याला आमंत्रण दिलं संदेष्टाला, त्याला माहित नाही आहे का त्याच्या चरणात कोण बसलेला आहे? या गावात सगळ्यांना माहिती आहे तिच्यासारखी पापी व्यभिचार कोणी नाहीये. आणि तो जर संदेष्टा असता तर त्याला ते समजलं असतं येशू पासून लांब आहे तो परुषी. पण हिचे अश्रूचे बोल समजून घेतो येशू माझा. तसंच त्याच्या अंतकरणातले सुद्धा शब्द येशूला कळतात आणि येशू त्याला म्हणतो, इकडे ये. काय म्हणतो? इकडे ये.
मला एक सांगू द्या तुला, मला तू सांग, एकाचं 5,000 कर्ज एका राजाने माफ केलेलं आहे आणि एकाचं 2,000 माफ केलेलं आहे, तर कोण अधिक त्या राजावरती प्रेम करणार? तेव्हा तो परुषी म्हणतोय, ज्याचं अधिक सोडलेलं आहे तो त्याच्यावर अधिक प्रेम करणार. तसं तो येशू त्याला म्हणतो, तुझ्या घरामध्ये मी आलो, तू साधं मला पाय धुवायला पाणी दिलं नाहीयेस, माझ्या हाताचं चुंबन घेऊन माझं स्वागत केलेलं नाहीयेस, फक्त तू घरी बोलवलास. पण या स्त्रीकडे बघ, ती आल्यापासून आपल्या डोळ्यातील अश्रूने माझे पाय ती धुत आहे, केसाने ते पुसत आहे, कारण ती तुझ्यापेक्षाही जास्त माझ्यावरती प्रेम करत आहे. सांगू द्या प्रियानो, आज आम्ही कसं देवावरती प्रेम करत आहोत हे गरजेचं आहे. ना तुमचं अन्न, ना तुमची संपत्ती, ना तुमच्या आयुष्य आराम येशूला पाहिजे. तुमचं हात, तुमचं मन, तुमचं अंतःकरण त्या प्रभूला पाहिजे आहे. आमेन म्हणाल का? म्हणून त्या स्त्रीला म्हणतो, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आज सांगू दे, जगातलं सुखापेक्षा पापाची क्षमा होणं गरजेचं आहे. हालेलुया. पापाची क्षमा होणं गरजेचं आहे. विसरून गेले लोक ती मेजवानी, विसरून गेले ते लोक जेवणाचा स्वाद आणि येशूचं ऐकू लागले. आज मंदिरात आपण आपले मतभेद येशूकडे घेऊन या, आपल्या तक्रारी येशूकडे घेऊन या, मीपणा येशूकडे घेऊन या आणि मला प्रभू, या भोजनाद्वारे तू आम्हाला आज शिकवत आहेस, हे सर्व वाईट गोष्ट माझ्यापासून बाजूला कर आणि तुझ्यामध्ये आमचं प्रेम वाढू दे. गळ्यात पडा, ज्याच्याशी तुम्ही वाद केलेला आहे मिठीत घ्या, ज्याच्याला तुम्ही नावे ठेवत आहात, देव तुमच्यावर प्रेम करत आहे, कारण तो प्रेमाचा प्रतीक आहे. म्हणजे कारण आहे पोरल्या ठिकाणी प्रीतिभोजनचं, पण खरं कारण आहे तुम्ही एकत्र येऊन एकमेकाला क्षमा करायसाठी. म्हणून त्या क्षमेच्या देवाला म्हणा, मी बदलेन देवा, आज बदलेन, आज बदलेन. म्हणून सांगू द्या, अनेक लोक साक्ष आम्ही ऐकली, मंदिराकडे काय येत नाहीये, मी पण मला तिथे काही मिळत नाहीये, पण जेव्हा मी सोडतो, देव तुमच्यावरती प्रेमाची अनुग्रह कृपा करतो. मग तुम्हाला पदाची गरज नाहीये, कारण देवाने तुमचं पद स्वर्गामध्ये वाढवलेलं आहे. हालेलुया. म्हणून पद देवाकडे मागा, देवाकडे मागा. जगातले पद संपत राहतात. जी खुर्ची आज माझ्यासाठी आहे, ती खुर्ची उद्या यांच्यासाठी असेल, ती खुर्ची तुमच्यासाठी असेल, पण त्या जगातली खुर्ची बदलत जाते, पण स्वर्गातलं स्थान तुमचं आणि माझं कधीच बदललं जाणार नाहीये. आमेन म्हणाल का? ही आहे मेजवानी. पण तुम्हाला सांगू द्या, ती स्त्री जाऊन येशूच्या चरणात बसली, तिच्या पापाची क्षमा झाली. आज आम्ही कुठे बसत आहोत? आमचे तरुण तरुणी कुठे बसत आहेत? आज आमचे मिडल वर्गीय लोक कुठे बसत आहेत? वृद्ध लोक कुठे बसत आहेत? तर सांगू द्या, अनेक आमचे लोक असे आहेत, निंदकाच्या बैठकीत जाऊन बसतात, एकमेकाचं वाईट करण्यासाठी बसतात, शिवे श्राप देत बसतात, व्यसन करत बसतात, जुगार खेळत बसतात, तंबाखू खात बसतात, मळणी करत बसतात, गप्पा मारत बसतात. पण देव सांगतो सत्र संहिता 1 मध्ये, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मजलितीने चालत नाहीये, पापी निंदकाच्या बैठकीत बसत नाहीये. आमेन म्हणाल का? खरं आहे ना हे? आज आम्ही कुठे बसत आहोत? पण तुम्हाला सांगू द्या, आज जिथे तुम्ही बसलेले आहात ती जागा पवित्र आहे. ज्या खुर्चीवर, ज्या बेंचवर तुम्ही बसलेले आहात ते मंदिराची आहे. पण सांगू द्या, तुमचं जीवन आज बदलल्याशिवाय राहणार नाहीये. तर जिथे तुम्ही बसलेला आहे तिथे तुम्ही रिक्त व्हा, मोकळे व्हा, कबुली द्या. तर देवाचं वचन सांगतं रोम 10 मध्ये, तू अंतःकरणाने मला ग्रहण कर आणि मुखाने कबूल कर, तुझ्या पापांची क्षमा होईल. सोपं आहे ना? सोपं आहे की नाही? पण तुम्हाला सांगू द्या, आज ही खुर्ची देवाने तुमच्यासाठी आधीच तयार करून ठेवली. म्हणून तुमच्या इच्छेची खुर्ची चॉईस जर तुम्ही केली असेल, पण ती इच्छा देवाची होती, याच ठिकाणी, याच बेंचवर, याच खुर्चीवर तू बसणार आहेस.
इथे तू उभारणार आहेस. वेळ ठरवली गेली होती म्हणून आज आम्ही इथे आहोत. पण काळजी करू नका, आज तुम्ही मोकळे नाही आहे, भरत आहात देवाच्या वचनाने, त्याच्या मान्याने. आज बसणं गरजेचं आहे. आम्ही कुठे बसत आहोत? अब्रामाकडे तुम्ही पहा. अब्राम म्हातारा झाला होता आणि त्याच्या ढेऱ्याच्या दाराशी बसून तो विचार करत होता, हे सर्व काही आहे, हे कुणाचं आहे? हे सर्व काही आहे ते आता माझं होणार नाहीये, कारण माझ्या वंशाचा दिवाच नाहीये. त्याच्या तोंडातून हा शब्द बाहेर पडतो. त्याच्या नजरेला ती श्रीमंती दिसते आणि तो म्हणतो, आता हे कुणाचं? देवदूत त्या ठिकाणी येतो आणि आल्यानंतर अब्राम आपली बसण्याची जागा बदलतो, उठतो आणि त्याच्याकडे जातो, त्याचं आदर स्वागत करतो, त्यांना घरी बोलवतो, त्यांना खायला प्यायला घालतो. तेव्हा ते देवदूत त्याला म्हणतात, परमेश्वराने तुझा शब्द ऐकलेला आहे. तुझ्या ढेऱ्यापाशी बसला होतास ती जागा परमेश्वराला माहिती आहे, पण तुला सांगू द्या, पुढच्या वर्षी तुला मुलगा होईल. आमेन. आणि ज्या मी तुला वादा केलेला आहे तीही संपत्ती तुझे मुलंच उपभोगात आणतील. कदाचित आज आम्ही बसून असा विचार करत असेल, देवा मी या ठिकाणी बसून विचार करतो, माझं बसणं तू पाहतोस, पण काहीच कसं काय घडत नाहीये. पण देव घडवतो तेव्हा त्याला कोणी अडवत नाही आहे. म्हणून बसण्याची जागा बदलूया प्रियाला. आपण आपलं बसणं जे वाईटामध्ये असेल ते सोडून देऊया आणि देवाच्या मंदिरात येऊया, देवाच्या प्रार्थनेमध्ये येऊया, सहभागितेमध्ये येऊया, आराधनेमध्ये येऊया आणि देवाला धन्यवाद देऊया. जेव्हा देवाला आम्ही धन्यवाद देतो, देव आमची काळजी वाहतो, देव आमचं पुढारपण करतो. म्हणून सांगू द्या, आज असे काही लोक आहेत ओळखी सांगतात, माझा अधिकारी ओळखीचा आहे, माझा मंत्री ओळखीचा आहे, ही मोठी श्रीमंत व्यक्ती ओळखीची आहे. सांगू द्या, आम्ही बडाई त्यांची मारतो, पण देवाचं वचन सांगतं स्तोत्रामध्ये काय सांगतं माहिती आहे का? रथाची नाही आहे, घोड्याची नाही आहे, राजाची नाही आहे, आम्ही तर त्या जिवंत देवाची आज बडाई मारणारे लोक आहोत. म्हणून जकार्यामध्ये देवाचं वचन सांगतं, बलाने नाही आहे, पराक्रमाने नाही आहे, तर कार्यसिद्धी जाणार आहे परमेश्वराच्या वचनाने. म्हणून सांगू द्या, मोठमोठ्या अधिकाऱ्यांची नावं सांगायच्या आधी येशूचं नाव सांगा, तुमचं जीवन बदललं जाईल. आज आम्ही असं सांगतोय का, माझा येशू माझा देव, माझं सर्व पाहणारा माझा देव, माझ्या गरजा भागवणारा माझा देव. कधीच ते आम्हाला येशू माझा आठवत नाहीये. बघा बागेतल्या फुलांकडे बघा, प्रत्येक फुलाचं काम आहे सुगंध देणं. कितीही फुल केवढेही असू दे, पण त्याचा सुगंध ते मरेपर्यंत सोडत नाहीये. पण ते आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत की आमचा सुगंधच आम्ही देत नाहीये, आम्ही महकतच नाहीये, आम्ही फुलतच नाहीये आणि आम्ही स्वतःच म्हणतो माझ्यातून ते होतच नाहीये. पण सांगू द्या, सुगंध दिल्या वाचून फुलाला राहत नाहीये. ते तुम्ही ख्रिश्चन लोक आहात की तुम्ही स्तुती केल्या वाचून राहाल कसे? कसे राहाल? कारण देव तुम्हाला सोडणारच नाहीये. एक वेळ तर अशी येईल की तुम्ही खूप आजारी पडाल, मग तुम्ही धन्यवाद द्याल. याचा अर्थ असा आहे की तुम्ही सुगंध दिल्या वाचून राहत नाहीये. पण आम्हाला कळतच नाही की आम्ही सुगंध का द्यायचा आहे, का महकायचं आहे. आम्हाला महक सर्वांना आवडते, बरोबर आहे ना? परफ्यूम लावला की बरं वाटतं ना, लगेच शेजारचा विचारतो कुठला आहे रे, मी बी घेतो की. पण तुम्हाला सांगू द्या, जगातील या सुगंधापेक्षा जेव्हा ख्रिस्ताला तुम्ही ग्रहण करता, तो स्मेल, तो सुगंधच वेगळा असतो. आमेन म्हणाल का? खरं आहे ना? म्हणून महकणारे तुम्ही इथे देवाचे लेकरं आहात. पण तुम्हाला सांगू द्या, हा जेव्हा स्मेल देवाला आवडतो तुमचा आणि माझा, तेव्हा तुम्ही पृथ्वीवर नसता, मी सुद्धा पृथ्वीवर नसतो. कारण देवाला तुमची महक आवडते आणि तो म्हणतो नाही बाबा, पृथ्वीवरती खूप तू महकलास, खूप तू सुगंध लोकांना दिलास, आता तुझी गरज स्वर्गात आहे. म्हणून तर मृत्यू येतो आम्हाला, म्हणून तर मृत्यू येतो, कारण आम्ही तो सुगंध देत असतो लोकांना. म्हणून बसण्याची जागा बदलण्याचा प्रयत्न करा. देव तुमच्यावरती प्रेम करतो आणि प्रेम केल्या वाचून तो राहत नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगू द्या, 2 प्रकारच्या लेडीज, बहिणी सख्या बहिणी आहेत आणि येशू त्यांच्या घरामध्ये जातो.
मग घरामध्ये गेल्यानंतर इथंही भोजन आहे. हो काय आहे म्हणा, भोजन आहे ना, भोजन आहे. एक बहीण मार्था जेवण करावी लागते, इतकी करत असते. अरे रे रे, पाहुणा आल्यात, येशू आलाय, जेवण पाहिजे, जेवण पाहिजे, आवडतं जेवण पाहिजे, लाल भाजीच पाहिजे, काय नको दुसरं, असंच पाहिजे. आणि ती करत असताना ती जाता येता बघते, जेव्हा मी ती घरातनं काहीतरी आणायला जाते, मरिया येशूच्या चरणाजवळच. जेव्हा आते परत येते, येशूच्या चरणाजवळच. मग ती वैतागून येशूलाच विचारते, प्रभू सांग ना तिला, कामं किती पडले, किती भांडी पडले, किती मसाला पडलेला आहे, ते मटण तिकडे पडलेलं आहे, ही मदतच मला करत नाहीये. येशू म्हणायला पाहिजे ना, तिथे लोक उपाशी आहेत, त्यांना खायला पाहिजे, उठ ग बाई मदत कर. येशू तिला उत्तर देतोय, तिनं तर तिचा वाटा निवडून घेतलेला आहे. हालेलुया. आणि तिनं असं तसं नाही निवडलं, तर तिनं चांगल्यातलं चांगलं निवडलेलं आहे, उत्तमातलं उत्तम निवडलेलं आहे, असा येशू स्वतः तिला म्हणतोय. आज तुम्ही काय निवडत आहात, आज तुम्ही काय घेत आहात, हे तुमच्या हाती आहे. विचार करा, आज चांगलं ते निवडून घेण्याची गरज आहे. आणि चांगलं ते काय आहे, चांगलं ते देवाचं वचन आहे. कारण हेच वचन तुमची तहान भूक दूर ठेवू शकते. म्हणून ते देवाचं वचन सांगतं, मनुष्य केवळ भाकरीने नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हालेलुया. मग काय निवडलं? हिनं येशूच्या चरणात त्याच्या मुखातील शब्द निवडले. माझा प्रभू माझ्याशी काय बोलत आहे, माझा येशू माझा काय सांगत आहे, माझा येशू काय शिकवत आहे. म्हणून ती चरणातच बसली, ना भुकेची गरज ना तहानेची गरज, फक्त देव काय बोलतो त्या प्रकारे आज तुम्हाला सांगू द्या. तुम्ही काय निवडत आहात विचार करा. संदेश लाभला म्हणून म्हणू नका कधी बंद करतोय, अजून तर वास आलेला नाहीये. सांगू द्या, त्या वचनाचा सुगंध तुम्ही घ्या. कारण वचन सांगतं, देवाचं वचन कसं आहे, गवत सुकतं, फूल कोमसतं, माझ्या परमेश्वराचं वचन सर्व काळ टिकतं. हालेलुया. म्हणून वचनाचा कंटाळा करू नका, कारण वचन तुमचं पोट भरणार आहे, वचन तुमच्या गरजा जाणणार आहे. म्हणून जागा बदलण्याचा प्रयत्न करा, देवाकडे मागण्याचा प्रयत्न करा. देव तुम्हाला दिल्या वाचून राहणार नाहीये. तो देव तुमची काळजी घेतो, तो देव तुमच्या गरजा जाणतो. म्हणून तो देव आम्हाला पाहायला मिळतं की देव प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं उठणं बसणं जाणत असतो. आणि अशीच वेळ हग्गईच्या जीवनामध्ये येते, जी अब्रामाची दुसरी बायको असते, तिला मुलगा असतो आणि सारा तिला बाहेर काढते. आणि सारा बाहेर काढल्यानंतर ती वाळवंटात आपल्या मुलाला घेऊन जाते. जिकडे बघेल तिकडे वाळूच वाळू, वाळूच वाळू, पाणी नाही, जेवण नाही, काही नाहीये. आणि ती म्हणते मी आता बाहेर पडले. ती आपल्या मुलाला वचन सांगतं टाकते, एका झाडाखाली दूर बसते जाऊन, आणि धाई रडायला चालू करते, रडायला चालू करते. ज्या जागेवरती बसलेले आहे त्या जागेवरती देवदूत तिला आकाशातून आवाज देऊन म्हणतो, का रडतेस हग्गई? त्या बाळकाची वाणी देवाने ऐकलेली आहे. तू आपली जागा बदल, उठ. ज्या जागेवरती बसून तू निराश होत आहेस, ज्या जागेवरती बसून तुझ्या डोक्यामध्ये वाईट वाईट कल्पना येत आहेत, ज्या जागेवरती बसून तू म्हणत आहेस संपलं माझं सगळं, पण त्या जागेवरती देव तुझी सुरुवात करत आहे. आमेन म्हणाल का? त्या जागेवरती देव तुझी सुरुवात करत आहे. बघ, या बाळकाला तुझ्या मिठीत घे, कारण देव तुझ्यासाठी आज पाण्याचा प्रवाह वाहत आहे. ती मस्केमध्ये पाणी भरते, मुलाला पाजते, स्वतःही पिते. देवदूत तिला पुढे जाऊन म्हणतो, काळजी करू नको, डोळ्यापुढे तुझ्या वाळवंट दिसत आहे, डोळ्यापुढे तुझ्या जगण्याची कोणतीच आशा दिसत नाहीये, पण देव निराशातून निर्माण करणारा देव आहे. झिरोतून हिरो करणारा तुझा देव तुझ्या बरोबर आहे. तुझ्या याच मुलाद्वारे देव एक असं राष्ट्र बनवेल, ते गाढवासारखं असेल. आणि आज सुद्धा अरब राज्य तुम्ही बघा, वाळवंटात आहेत, पण श्रीमंत त्यांच्यासारखं अजून देखील पृथ्वीवरती कोणी नाही आहे. हे ब्लेस देवाचं आहे, परमेश्वराने केलेलं आहे. हग्गई उठते, आपली जागा सोडते, कारण त्या जागेवरती तिला निराशा येत असते, त्या जागेवरती तिला भय वाटत असते.
अनेक तरुण आहेत व्यसनातून उठायला तयार नाही, वाईट गोष्टीतून उठायला तयार नाहीये, जागा सोडायला तयार नाहीये. बदल कसा होणार? देव तर येऊन वेळ 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 सांगत असतो, बदल तुझी जागा, बदल आपलं तो स्थान. जेव्हा आम्ही स्थान बदलतो तेव्हाच आशीर्वादाची पेरणी होते. प्रियानो, देवाचा शब्द आम्ही ऐकायला शिकलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगू द्या, देव म्हणतो ज्या जागेवरती तुझा नाश होत आहे त्या जागेवरती बसायचं तू सोड. ज्या जागेमधून तुला निराशा येत आहे ती जागा सोड आणि प्रभूकडे ये, प्रभूकडे ये. प्रभू तुझा मार्ग बदलेल, प्रभू तुझं जीवन बदलेल. कधी कधी हागैसारखं तुम्हाला आणि मला दिसतं, काहीच नाही या जीवनामध्ये, वाळवंट आहे तेव्हा मदतीचे हात कुणाचे नाही आहेत. पण जिथं काही नाही आहे तिथं देव देणारा देव आहे. जिथं काय उत्पन्न होत नाही आहे त्या ठिकाणी उत्पन्न करणारा तुमचा आणि माझा देव आहे. म्हणून तुम्हाला सांगू द्या, यहोशू उठला त्या खड्ड्यातून, दानिएल बाहेर आला त्या वाघाच्या सिंहाच्या गुहेतून. आम्ही बाहेर आलोय येशूच्या रक्तातून. आमेन. समजलं का? नाही समजलं तरी टाळ्या वाजवा, म्हणजेच नाही समजलं. ठीक आहे, हालेलुया. प्रभूने तुम्हाला आणि मला त्याच्या रक्तातून बाहेर काढलेलं आहे. कारण तुम्ही मी मृत्यूमध्ये होतो, तुमचं माझं जीवन नाशामध्ये होतं आणि तो माझा येशू पुढे आला आणि म्हटला, ह्यांच्यासाठी मला काय करायला पाहिजे परमेश्वरा? रक्त सांडायला पाहिजे. म्हणून त्यानं रक्त सांडलं आणि तुमच्यासाठी माझ्यासाठी त्याने खंडणी भरली. आणि ज्या ती खंडणी भरतो ती गोष्ट माझी होते. म्हणा, माझी होते. जागा कोणी घेतलाय का? नाही घेतलं. गाडी कोणी घेतली का? नाही घेतली. बरं ठीक आहे. घरात एखादी वस्तू तर घेतली का? पैसे देऊन घेतला ना? मग पैसे दिल्यानं दुकानदाराला काय म्हणताय? हे पैसे घे. आणि त्याला म्हणताय का ही वस्तू माझी झाली? नाही. तर घरात येऊन म्हणताय ही मी गोष्ट विकत आणली, ही माझी आहे. तसं माझ्या प्रभू येशूने म्हटलं, परमेश्वरा मी यांच्यासाठी रक्त सांडलेलं आहे, हे लोक माझे आहेत. यमान 15 मध्ये म्हणतो, परमेश्वरा ही लोक माझे आहेत कारण मी त्यांच्यावरती प्रेम करतो. यांनी जागा बदललेली आहे. आमेन म्हणाल का? यांनी जागा बदललेली आहे. आज प्रियाने तुम्हाला सांगू द्या, जोपर्यंत आम्ही आमची पूर्वीची जागा सोडत नाहीये, पूर्वीचं पाप सोडत नाहीये, त्या पापामध्ये बसणं सोडत नाहीये, तोपर्यंत आमच्या जीवनाला चांगलं काही मिळत नाहीये. म्हणून विचार करा, निर्णय करा, मला प्रभू तुझ्यामध्ये बदलायचं आहे, प्रभू मला तुझ्यामध्ये वाढायचं आहे. मी खूप पाप केलेले आहेत, मी आता माझी जागा बदलून तुझ्याकडे येईल, तू मला नवीन कर. तेव्हा तो देव म्हणेल की मी तुला माझ्यामध्ये पवित्र शुद्ध करेन आणि तेव्हा पवित्र शुद्ध जीवन जगायला आम्ही चालू करेन. म्हणून देवाकडे येणं गरजेचं आहे. माणसाकडे जाऊन उपयोग होत नाहीये प्रियानो, लोकांकडे जाऊन आमचा उपयोग होत नाहीये. म्हणून देवाचा सेवक म्हणतो, प्रभू मी काही घेऊन तुझ्याकडे येऊ, माझी लेकरं घेऊन येतो, त्यांना मी अर्पण करतो, तुझ्यासाठी तेलाच्या नद्या वाहू काय? देव म्हणतो याची तर मला गरज नाहीये, पण एकच आहे ती तू कर. याची गरज आहे ते तू कर. आवडीने दया कर. एकच गोष्ट सांगितली, काय कर? आवडीने दया कर, चांगलं ते कर, तेच मला तुझ्याकडून पुरुष आहे. आणि आज तुम्हाला सांगू द्या, चांगलं करायला आमचे पाय धावतच नाहीये, वाईट करायला लगेच धावतात. आमेन म्हणाल का? एक उदाहरण सांगतो. एका घरामध्ये प्रार्थना चालली असते. काय चाललेली असते? आणि तिथून आवाज येत असतो गाण्यांचा, संगीतांचा. आमचे पाय घरातच थांबतात. प्रार्थना चालली होय, चालू दे, बस खाली. दुसऱ्या घरात काय होतं बघा, दुसरीकडे भांडणं चाललेली असतात, इतके जोरजोरात भांडणं चाललेले असतात. आणि तेव्हा आमचं मन म्हणते, चल की बघूया कोण कुणाला किती मारतं ते, कसं मारतं ते, आणि मजा घेऊया. काय घेऊया? मजा घेऊया, मजा घेऊया. चल, लगेच ते पाय धावतात तिकडे, लगेच धावतात. देव काय म्हणतो बघा, वाईट करण्यासाठी आम्ही धावत असतो, जागा बदलत असतो, पण चांगलं करण्यासाठी आम्ही जागा बदलत नसतो. म्हणून सांगू द्या, जेव्हा तुमच्या कानावरती आराधना येईल, जेव्हा तुमच्या कानावरती प्रार्थना येईल, जर तुम्हाला वाटत असेल की तिकडे मला जायचं आहे तर जा, कारण देवाची योजना असते, ते देवाची योजना असते. म्हणून येशूच्या चरणी येऊन बसणं गरजेचं आहे प्रियानो.
येशूजवळ येणं गरजेचं आहे. म्हणून तर हे पवित्र मंदिर आहे. इथे आम्ही आठवड्यातून एकदा येतो. कशासाठी? शुद्ध होण्यासाठी, निर्मळ होण्यासाठी, आमचं दुःख सांगण्यासाठी, दुःखातून मुक्त होण्यासाठी. आणि याचं उत्तर सर्वांना मिळतं. म्हणून तर लोक बघतात. आणि तुम्हाला कधी कधी विचारले असतील, आजकाल खूपच चेहऱ्यावरती तुझ्या रोषणाई दिसते, कोणता मेकअप वापरतेस? तेव्हा तुम्ही काय म्हणता? नाही ग, मेकअप काही नाहीये. मग एवढं तेज कसं काय? तेव्हा आम्हालाच कळत नाही हे तेज कसं काय आमच्या चेहऱ्यावरती असते. हे तेज असतं प्रभूच्या सानिध्यात बसल्यानंतर. हे तेज असतं प्रभूच्या सानिध्यात बसल्यानंतर. म्हणून सांगू द्या, जेव्हा जेव्हा मोशे परमेश्वराच्या सानिध्यात बसायचा तेव्हा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरून तेज बाहेर यायचं. तेव्हा लोक म्हणायचे, बाबा तू आमच्याकडे असा येऊ नकोस, कारण तुझ्या चेहऱ्यातून प्रकाश बाहेर दिसतो. तू तुझ्या तोंडावरती कांबरून घे, मग आमच्याशी बोल. असलं प्रोडक्ट ब्युटी वापरायला आम्हाला तयारच नाहीये. पण ब्युटी प्रोडक्ट विकत घेऊन लावायला आम्ही तयार आहोत. फ्री मिळतं ते घ्यायला तयार नाहीये. आमेन. चांगलं वाटतं. सुंदरता देव देतो. मग तुम्ही निळे काळे पिवळे काळे उंच गिट्टे ढोले टेकणे केवढे बी असा. हालेलुया. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं, जो जक्कई होता तो चालू लागला आणि जक्कईच्या पुढे मोठी गर्दी होती. उंच उंच लोक होते, धिपाट लोक होते आणि तो टिकना होता. आणि त्याने म्हटलं, मला प्रभूला पाहायला येत नाही. म्हणतो नाद न सोडता काय म्हणतो, मला तर आज कसल्याही प्रकारचे येशूला पाहायचंच आहे. तो पापी होता. आणि त्यानं उंबराच्या झाडाची निवड केली आणि उंबराच्या झाडावर जाऊन बसला. आज आम्ही कुठे बसत आहोत? नाही जायचं ना, सोडून दे विषय. कधी तर बघायली नाहीये. त्याने निर्णय त्याच दिवशी घेतला. तो क्षण होता, तीच वेळ होती, तोच दिवस होता. आज काही होऊ दे, मी माझ्या प्रभूला पाहिल्या वाचून राहणार नाहीये. आज काही होऊ दे, मी त्या झाडाचा सारा घेऊन त्याची वाट बघत राहील. आणि सांगू दे, निर्माण करता त्याच दिशेला जातो. आणि जक्कईला पाहून म्हणतोय, त्याचं नाव कोणी सांगितलेलं नाहीये. सगळे हसू लागले. काय लागले? अरे तो बघ गिड्डा, तो बघ ठेंगणा झाडावर जाऊन बसलेला आहे. आणि प्रभू त्याच्या जवळ येतो. त्याचं गिड्ड पण काढत नाहीये, ठेंगणं पण काढत नाहीये. डायरेक्ट प्रेमाने त्याला म्हणतो, जक्कई तोरा कर रे बाबा, लवकर ये रे खाली. काय सांगू द्या काय झालं असेल. अचानक येशूने त्याला इतक्या प्रेमाने आवाज दिला, अंगावरती काटे आले. तो खाली आला आणि काय म्हटला, माझ्या घरी चला, माझ्या घरी चला. काहीतरी मला सांगायचंय, मला बी काहीतरी सरप्राईज द्यायचंय, माझ्या घरी चला. पण येशूने त्याला मना केली नाही. चल तुझी इच्छा आहे तर मी तुझ्या घरी येतो. आणि सगळे जण त्याच्या घरात येऊन बसले. म्हणा बसले. बसले का ना? बसले. बसले. ठीक आहे, बसले ना. बसल्यानंतर येशूही बसला. पण जक्कईनं त्याच्या जागा सोडली, बसण्याचं ठिकाण सोडलं. लोकांच्या समोर, येशूच्या समोर उभा राहिला. आणि त्याने काय म्हटलं, प्रभू मी लय पापी आहे. मी आता ज्या लोकांचं घेतलेलं आहे त्यांना मी दुप्पट परत करेन. आमेन म्हणाल का? आणि मी माझी अर्धी इस्टेट मी लोकांना वाटेन. येशूने त्याचे हे बोल ऐकलं आणि काय म्हटलं, आज या घराला तारण प्राप्त आहे. पहिला आलेला म्हटलं नाही की घराला तारण प्राप्त झालेलं आहे. तिथं नाव म्हटलं तेव्हा म्हटलं नाहीये की या घराला तारण प्राप्त झालेलं नाही. तो येशू ऐकण्यासाठी आतुर होता. कधी एकदा तो जक्कई कबुली देतोय, कधी एकदा लोकांच्या पुढे आपली साक्ष देतोय आणि त्याच्या तोंडातील शब्द बाहेर येतात. प्रभू त्याला म्हणतोय, आज जक्कईला नाहीये तर पूर्ण त्याच्या घराला म्हणतोय तारण प्राप्त झालेलं आहे. कारण हा सुद्धा अब्रामाचा मुलगा आहे. विचार करा, तोच येशू रोज तुमच्या घरामध्ये येतो, रोज तुमच्या घरामध्ये तुमच्या जवळ बसतो, तुमच्या आराधनेमध्ये बसतो, प्रार्थनेत बसतो, बायबल वाचत असताना बसतो आणि तुमच्या मुखाकडे पाहत असतोय. कधी तुम्ही कबुली देताय, तुमच्यामुळे तुमचं घर बदललं जातं प्रिया. पण पहिला शेड्यूलमध्ये म्हणतं, मी तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचं कधीच सोडणार नाहीये. तोच देव तुम्हाला सांगत आहे, बोलायला शिक, लोकांच्या मध्ये सांगायला शिक, कारण तारण तुझ्याकडे येत आहे. म्हणून बसणं गरजेचं आहे प्रियानो. देवाच्या चरणात बसणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही बसतो तेव्हाच आम्ही प्रभूमध्ये खरं उठलं जातो.
जेव्हा आम्ही बसतो तेव्हाच आमची जागा वरती ठरवली जात आहे. हे बसणं गरजेचं आहे. म्हणून सांगू द्या, मंदिरात येऊन एकत्र बसणं खूप चांगलं आहे. मंदिरात त्याच्या वचनात रमणं चांगलं आहे. आशीर्वाद घेणं चांगलं आहे. पण जुनं पण सोडणं तितकंच गरजेचं आहे. कारण देवाचं वचन सांगतं की या जुन्या मनुष्याला नवीन यरूशलेममध्ये प्रवेश मिळणार नाहीये, नवीन पृथ्वीमध्ये प्रवेश मिळाला नाहीये. तो आम्हाला सांगायला मिळतं. प्रकटीकरण 21 मध्ये हे वचन आहे की मी या मनुष्यासाठी, निवडलेल्या माझ्या लोकांसाठी या जुन्या पृथ्वीचा उपयोग करणार नाहीये, तर त्यांच्यासाठी मी नवीन पृथ्वी निर्माण करणार आहे. हालेलुया. म्हणून तुम्हाला सांगू द्या, नवीन काय तर तुमच्यासाठी घडत आहे, माझ्यासाठी नवीन काय तर घडत आहे. हे कधी? जेव्हा मी माझ्या मुखातून देवाला सांगतो, तेव्हा मी माझ्या मुखातून देवाला कबुली देतो तेव्हा. म्हणून देवाकडे या आणि देवाला सांगा की देवा, मला करायचं आहे तुझ्यासाठी काय तर. एक बायबलमध्ये एक घटना सांगतो. आज काय आहे? प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. नाताळला 1 महिना 1 दिवस झाला. नाताळ 1 महिना 1 दिवस झाला. निर्गम 18 मधली एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जेव्हा आरामी लोक, अमालेकी लोक इस्रायलवरती युद्ध करण्यासाठी येतात, इस्रायलवरती युद्ध करण्यासाठी येतात आणि युद्ध करायला आमची लोक जात नाहीयेत. त्यांना असं वाटतं की इस्रायल लोकांना मारूया, पण परमेश्वर त्या आज्ञेमध्ये लास्टला वाचा, कारण या लोकांनी माझ्या सिंहासनावर हमला केलेला आहे असं स्वतः परमेश्वर म्हणतो. याचं कारण सिंहासन हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे इस्रायल लोकांसाठी. म्हणजे तुम्ही मी कोण आहोत? देवाचं सिंहासन आहोत. सिंहासन कोणी हलवत नाहीये प्रियानो. राजे बदलले जातात, सिंहासन बदलत नाहीये. पण माझा देव कधी बदलत नाही, सिंहासन मी बदलत नाही. आणि तो म्हणतो, मोशे यहोशुआला सांग, तुला लढायचं आहे त्यांच्याबरोबर. पुष्कळ लोक घेऊ नकोस, थोडके लोक घे आणि त्यांच्याशी लढायला तू जा. आणि मोशे म्हणतो, यहोशुआ तू त्यांच्याशी लढायला जा आणि मी एका उंच टेकडीवरती जाईन आणि त्यामध्ये हारोन आणि हूर हे संगतीन घेऊन जाईन आणि तू युद्ध कर, मी त्या डोंगरावर ती पाहीन. आणि युद्ध चालू होतं. पण वचन असं सांगतं, कधीच ही गोष्ट, कधी घटना कधी आमच्या डोळ्यापुढे आलेली आहे पण याला विचार केला नसेल. जेव्हा जेव्हा मोशे दोन्ही हात वरती करायचा तेव्हा तेव्हा विजयी इस्रायल लोकांचा, यहोशुआचा व्हायचा. आणि हात उंचावलेला असताना हात जेव्हा थकतात तेव्हा खाली होतात, तेव्हा हार इस्रायलची व्हायची. असंच चालत होतं दिवसभर. ही लक्षात येतं, हूर आणि हारून यांच्या लक्षात ही गोष्ट येते. तेव्हा ठरवतात, जेव्हा मोशे हात वर करतो तेव्हा इस्रायलचा विजय होतो. जेव्हा मोशे हात वरतो तेव्हा इस्रायल युद्धामध्ये पुढे पुढे जातेले आम्हाला दिसतात. पण मोशे जेव्हा हात करतो तेव्हा ते हारतात. म्हणून काय करतात, एक मोठा दगड घेतात आणि ठेवतात आणि त्याच्यावरती मोशेला म्हणतात, बस. आमेन. काय करतात? बस. आणि दोन्ही हात पकडतात त्याची वर आकाशाकडे आणि सूर्य मावळेपर्यंत यहोशुआ लढतो, तो युद्ध जिंकतो. आमेन म्हणतात का? का जिंकतो माहितीये? ते हात वरती असतात. ते हात वरती असतात. आज आमचे हात खालती आहे म्हणून हार आमचे होत आहे. आमचे हात खालती आहे, हार होत आहे. आकाशाकडे हात करा, प्रभूकडे हात उंच करा आणि मागायला शिका, विजयी तुमचा आहे. म्हणून तर तुम्हाला सांगू दे, अनेकाच्या जीवनामध्ये प्रश्न पडतो, येशूला वधस्तंभावर असंच का मारलं? याचं कारण हेच आहे, जोपर्यंत माझ्या येशूचे हात असे आहेत तोपर्यंत आमचा विजय आहे, तोपर्यंत सैतान तुमच्यावरती राज्य करू शकत नाही आहे. म्हणून त्या वधस्तंभाचा येशू आज देखील तुमची वाट अशीच बघत आहे. आमेन म्हणाल का? कळालं का उत्तर? म्हणून तर तुम्ही विजयी आहात, म्हणून मंदिरामध्ये आहात, म्हणून विजयी तुमचा आहे प्रियानो. मोशे त्या तोंड्याचा सहारा घेतो. आज तुम्ही त्या वधस्तंभाचा सहारा घ्या. म्हणून मत्तेमध्ये देवाचं वचन सांगतं, तुला माझ्याकडे यायचं आहे का? तुला मला स्वीकारायचं आहे का? तर स्वतःचा वधस्तंभ घे आणि चालू लाग. आज आमची वेळ आहे स्वीकारण्याची, बसण्याची, उठण्याची. म्हणून देवाचं वचन सांगतं स्तोत्रसंहिता 139 मध्ये की तुझं उठणं मला माहिती आहे,
तुझं बसणं मला माहिती आहे, तुझं झोपणं मला माहिती आहे, तुझं चालणं मला माहिती आहे. तू असं समजू नकोस की मी प्रभातीचं पंख धारण करून 7 समुद्राच्या पलीकडे जाईन, आकाशात उडून जाईन, तरी पण मी तुला पाहीन, माझा देव म्हणतो. तरी पण मी तुला पाहीन असा माझा प्रभू म्हणतो. सांगू द्या, आम्ही काही करू दे, किती मोठे शोध लावू दे, पण देवाच्या पुढे सगळं गोल झिरोच आहे. पण जेव्हा देव शोध लावतो तेव्हा मी सापडतो. आम्ही म्हणाल का? जेव्हा देव शोध लावतो तेव्हा मी सापडतो. म्हणा, मी सापडतो. कसं माहिती आहे का? आज देखील देव शोधत आहे, कोण येत आहे माझ्याकडे. पण तुम्हाला सांगू द्या, लूक 15 मध्ये बघा, 99 मध्ये एक मेंढर हरवतं तेव्हा काय घडतं? शोधायला देव जातो. तोच देव आज देखील शोधत आहे. पोरल्या ठिकाणच्या माझ्या प्रियजनांनो, मी तुम्हाला शोधायला आज आलेलो आहे. तुम्ही आहात का? तुम्ही माझ्या पुढे येता का? तुम्ही आउट झालेले आहात का अजून तुम्हाला खेळायचंच आहे? डावपलटी आदामासारखी, हवेसारखी. म्हणून देव शोधत आहे. आणि तुम्हाला सांगू दे काय होतं? एक जेव्हा लोक पापातून मुक्त केला जातो किंवा तो पश्चाताप करतो, स्वर्गात आनंद केला जातो. आणि कसा आनंद केला जातो? मेजवानी दिली जाते. ज्या प्रकारे आज बोरले या चर्चनं मंडळीच्या लोकांना मेजवानी दिलेली आहे, त्याच प्रकारे माझा येशू म्हणतो की आज मनोज माझ्याकडे आलेला आहे, मनोजची फॅमिली माझ्याकडे आलेली आहे, बोरले माझ्याकडे आलेले आहे. स्वर्गात आनंद करूया आणि अन्न पाणी तयारी करूया. आमेन. हीच मेजवानी आहे प्रियानोच. देवाकडे येऊन मागायची, आपलं स्थान बदलण्याची. म्हणून त्या आंधळ्याकडे बघा, जो आंधळा एरोईच्या साईडला भीक मागायचा आणि तिची जागा ठरलेली होती. बायबल असं सांगतं, तो रोज त्याच जागेवर बसायचा. पण जेव्हा त्याला डोळे मिळाले तेव्हा त्याने तिची जागा सोडली, ते भांड सोडलं, ती चटई सोडली, ते पोट सोडलं आणि येशूला म्हणलं, आता मला तुझ्या पाठीमागच यायचं आहे. ना त्याने फॅमिलीचा विचार केला, ना आपल्या घरच्यांचा विचार केला. आता म्हटलं, मला बस झालं देवा, मला तुझ्याच पाठीमागे यायचं आहे, मला तुझ्याच पाठीमागे यायचं आहे. त्याच प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतं प्रेषितमध्ये, तो लंगडा मंदिराच्या बाहेर दरवाजाजवळ होता, सुंदर नावाच्या. त्याचं स्थान ठरलेलं होतं की तो त्या दरवाजाच्या बाहेरचा बसायचा, मंदिराच्या आत यायचा नाहीये. नुसतं बाहेर बसूनच म्हणायचा, मला कुणाकडून काहीतरी मिळेल, मला कुणाकडून काहीतरी मिळेल. पण देवाचा सेवक जेव्हा त्याला आरोग्य देतो, जेव्हा तो त्याला चालवतो, तेव्हा तो मंदिरात येतो. कदाचित आज आमची अशीच परिस्थिती असेल, मंदिरच्या बाहेरून देवाला पप्पी द्यायची, मी आलोय देवा, चाललो देवा, मी आलोय देवा, चाललोय देवा. याला महत्व नाही आहे. आत या, आत. देव तुम्हाला आत बोलवत आहे. म्हणून जेव्हा 10 मध्ये देवाचं वचन सांगतं, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि आत येतात. इकडे तिकडच्या दाराने नाही आहे, तर मेन दारानेच आत येतात, कारण ते माझी वाणी ऐकतात. आज तोच देव म्हणत आहे, सोड आपली जागा, सोड आपलं जुनपण, सोड ते व्यसन, सोड ते दरिद्रता, सोड ते गरिबी, सोड बाकीच्या गोष्टी, व्यसन सोड, इतरांना वाईट बोलण्याचं सोड, बैठक आपली बदल आणि धार्मिकतेच्या बैठकीत जा, प्रार्थनेच्या सभेमध्ये जा, मंदिरामध्ये जा. मी तुला आशीर्वाद देणारा देव आहे. आमेन म्हणाल का? म्हणून स्थान बदलणं गरजेचं आहे प्रियानो. आणि प्रत्येक गोष्ट देवाच्या दयेनेच केली जाते, प्रत्येक कार्य देवाच्या दयेनेच केले जाते. म्हणून देवाला तुम्ही कमी समजत आहात का? आपलं स्थान तुम्ही उंच करत आहात का? आज आपलं स्थान उंच करण्यासाठी नाही आहे, तर कमी करा. कारण देवाचं वचन सांगतं, जो कोणी स्वतःला उंच करेल त्याला नमवलं जाईल. जो कोणी स्वतःला उंच करेल त्याला नमवलं जाईल, आणि जो कोणी माझ्या पुढे नमतं घेतो त्याला उंच केलं जाईल. काय पाहिजे तुम्हाला? शब्दात सर्व काय आहे, शब्दात सर्व काय आहे. ते शब्द तुमचा आणि माझा येशू आहे. पण त्या येशूला म्हणा, मला लोकांनी टाकलं, माझी निंदा केली, मला चिडवलं, मला दोष दिला, पण प्रभू एक वेळ तू अशी आणशील की त्याच लोकांपुढे मला महानेता म्हणून उभा करशील. ती वेळ तुमच्या जीवनामध्ये देवाने दिलेली आहे. देव तुम्हाला उंच करणार आहे, पण लोकांकडे नको, देवाकडे बघा. लोकांनी तुम्हाला नावे ठेवली, काळजी करू नका, देव त्यांच्या नजरेपुढे तुम्हाला उंच करेल. म्हणून गर्व करू नका.
म्हणून गर्व करू नका, कारण गर्वाचं घर खाली होतं. लुसिफर इतका सुंदर, आम्ही त्याला आता सैतान म्हणतो, घाबरतो किंवा वाईट म्हणतो, पण त्याच्यासारखा देवदूत नव्हता आणि होणारही नाही. पण त्याच्यात गर्व आला. त्याने आपली जागा पाहिली आणि काय म्हटला, हे जागा काही कमी नाहीये, हे देवदूत माझ्याकडे बघतात, आराधना करतात, आता ते माझी केली तर किती भारी होईल. म्हणून आपल्या पदाचा उपयोग दुरुपयोगामध्ये आणू नका. कुठला गरीब आला तर ते पद महत्वाचं नाही आहे, तुमच्यातला येशू ख्रिस्त महत्वाचा आहे. आमेन म्हणाल का? म्हणून तुम्हाला सांगू द्या, देवाला म्हणा, माझं बसणं उठणं तुझ्यामध्ये आशीर्वादित कर, माझं जीवन तुझ्यामध्ये आशीर्वादित कर. मी तुझ्या चरणाशी येऊन बसलेलो आहे, मी तुझ्या सानिध्यात येऊन बसलेलो आहे, मी तुझ्या मंदिरात येऊन बसलेलो आहे. माझी निंदा करणारे लोक तू पाहत आहेस, मला चिडवणारे आहा आहा म्हणणारे लोक तू पाहत आहेस, रात्र दिवस माझा दोष करणारे तू लोक पाहत आहेस, मला नेहमी कमी समजणारे लोक तू पाहत आहेस. पण प्रभू ती वेळ तू देत आहेस की त्यांच्या पुढे मला तू उभा कर, पण उभा केल्यानंतर मला गर्व येऊ देऊ नकोस. त्यांना क्षमा करण्याचं मनही माझ्या हृदयात ठेव. आमेन. नंतर आमचं असतं बघा, बदला घेण्याची प्रवृत्ती. बदला घेण्याची प्रवृत्ती. त्या व्यक्तीने मला लई त्रास दिलाय, आता माझं चांगलं झालंय, तिच्या पुढंच ताप देऊन जायचं, तिच्या पुढं गर्व करून चालायचं. पण देव म्हणतो, गर्व करशील खाली टाकेन, गर्व करशील मी तुला सोडून देईन. म्हणून देवाला म्हणा, माझी महती तुझ्या हातामध्ये, तू मला उंच कर, तू माझा उपयोग कर आणि मला तू चालव, मला तू चालव. मग देव त्याच्या मार्गाने तुम्हाला चालवायला सुरुवात करेल, तुमच्या जीवनाला तो बदलायला चालू करेल आणि मग तुमच्या या सुंदर अशा जीवनाला तुम्ही उपयोगात आणाल, गोरगरिबांसाठी, चांगल्या लोकांसाठी. पण देवाला म्हणा, देवा तू जसा आशीर्वाद यहोशूआला दिलास, तो युद्धात तो विजयी झाला आणि त्या ठिकाणी मोशेने त्या नाव ठेवलं युद्धभूमीला यावेनिशी. आमेन. काय म्हटलं? यावेनिशी म्हणजे माझा विजयी देव, माझ्या विजयाचा झेंडा. आमेन म्हणाल का? वचन असं सांगतं की माझ्या विजयाचा झेंडा परमेश्वरा तू आहेस. त्याच प्रकारे आज आमच्या भारताचा झेंडा आज फडकत आहे आणि तो देव म्हणतो, अरे ठीक आहे, तुझ्या देशाचा झेंडा फडकलेला आहे, पण तुझा झेंडा आज देखील डाऊनच का आहे? फडकू दे ना त्याला. जेव्हा तुम्ही देवाचं नाव घेता, तुम्ही लहरायला चालू करता. या मंडळीत, त्या घरात, त्या कुटुंबात, त्या शहरात, त्या देशात, आणि तुम्ही लहरायचं बंद करत नाहीये. आणि तुम्हाला सांगू दे, खाली डाऊन झालेला झेंडा आवडत नाही कोणाला, बरोबर आहे ना? पण जरा वारा आला, तो हालायला लागला ना, किती सुंदर. मी कोल्हापूरमधला झेंडा पाहतो, खूप उंच आहे ना, पाहायला मिळतो ना लांबून. तसं माझ्या गावात सुद्धा आहे, खूप उंच आहे आणि तो लहरतानाच चांगला दिसतो. डाऊन झाल्यानंतर दिसत नाही. अरे का रे, वारं पाहिजे रे, वारं पाहिजे. तसं सांगू द्या, आज तुमचं माझं जीवन डाऊन झालेलं आहे, तर देव म्हणत आहे, मी फुंकर मारत आहे, लहर जरा. आमेन. आणि जेव्हा देव फुंकर मारतो तेव्हा शिष्य काम चालू करतात. तुम्हाला सांगू द्या, शिष्यांना असं वाटू लागलं की देवा तुझ्या छानजवळ मी बसतो, पण तुझ्यासारखं मला काहीच करता येत नाहीये. पण देवाला त्याच्या मनातली परिस्थिती कळते आणि माझा येशू म्हणतो, या रे माझ्या शिष्यानो, चेल्यानो, माझ्याकडे या. आणि त्यांना समोर उभा करतो आणि त्यांच्यावरती फुंकर मारतो, पवित्र आत्म्याने भरतात. आमेन म्हणाल का? सिंपल गोष्ट नाही आहे. देवाला त्यांचं मन कळतं आणि त्यांच्यावरती फुंकर मारल्यानंतर लहरायला चालू करतात, मरणाला भेट नाही आहे आणि कार्याला चालू करतात आणि अनेक मंडळ्या उभ्या राहतात. तसंच देव म्हणत आहे, तुला मी आज फडकवायला तयार आहे, तुला लहरवायला तयार आहे, तुला मी कार्यात आणायला तयार आहे. तू माझ्या फुंकर पुढे येत आहेस काय? म्हणून देव आधीच तुमच्या जीवनामध्ये फुंकर घालून तुम्हाला तयार केलेला आहे. हाणायला तर शिका, डोलायला तर शिका. म्हणून अनेक देवाचे सेवक म्हणतात, झुमेगे नाचेगे आएंगे हम. तेवढ्याच पुरत आमचं पाय हलतं. पण पिक्चरचं गाणं लागलं की पाय हितं काय सगळीकडेच फिरतं. पण देवासाठी दावीद राजा नाचला तसं नाचून तर बघा, कार्य करून तर बघा. आशीर्वाद दिल्या वाचून देव तुम्हाला राहणार नाही. फक्त ते आशीर्वाद तुमच्या पुरतं सीमित ठेवू नका, कारण देवाची इच्छा आहे तू आशीर्वाद झालेला आहेस तर तो आशीर्वाद इतरांच्या जीवनामध्ये घेऊन जा. ते वचन इतरांच्या जीवनामध्ये घेऊन जा. पण देवाचं वचन यशामध्ये सांगतं, उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे.
या प्रकाशाची प्रजा तुम्ही आहात म्हणून अंधारात बसू नका, वाईट गोष्टीत बसू नका, निंदकाच्या गोष्टीत बसू नका. देवाच्या गोष्टीत बसा, आराधनेत बसा, प्रार्थनेत बसा. देव तुम्हाला आशीर्वाद दिल्या वाचून राहणार नाही. हालेलुया. हे होत आहे का? हे होत आहे का? नाही ना? ठीक आहे, होत आहे असं म्हणतात. अजून एक 5 मिनिटं घेतो, जास्त नाही. कळतं मला तुमच्या भावना. एक गोष्ट सांगतो. येशू ख्रिस्त शिकवत होता, खूप शिकवत होता. खूप लोक मन देऊन ऐकत होते, मन देऊन ऐकत होते. इतकं ऐकत होते, इतकं ऐकत होते. 4-5 जणांनी जांभी दिली तिथे. देवाला कळालं अन्नाची गरज आहे. आणि देवानं म्हटलं शिष्यांना, त्यांना जेवण वाढा. शिष्य म्हणू लागले, देवा कसं शक्य आहे? शेजारच्या गावात जर गेलो तर ह्यांना भाकरी पुरणार नाहीत, बटन चाळीत गेलो तरी भाकरी पुरणार नाहीत. इतक्या भाकरी यांच्यासाठी आम्ही आणू कुठून? देवाला बी आपला देव पण तिथे दाखवायला चान्स होता. एक मुलगा होता, त्याच्याकडे किती भाकरी होते आणि किती मासे होते? किती? 5 भाकऱ्यांनी 2 मासे. देवाने आपले हात कुठे केले? स्वर्गाकडे केले आणि आशीर्वाद मागवटला. 5000 लोक जीवन तृप्त झाले. प्रियानो, म्हणून जेवताना गडबड करू नका. जे ताटात आहेत त्या तृप्त पहिले ठिका. नाही रे, मला लय लागल्या भूक, जरा आली, जरा आत्ताच वाढ, असं काही करू नका. जेवढं खाल तेवढंच घ्या, कारण येशू तसंच करतो. सांगू द्या, चुरा जी पडतो त्या 12 टोपल्या उरल्या म्हणून सांगितलेलं आहे. हे काय प्रतीक आहे माहिती आहे? वेस्टीजचं प्रतीक आहे. म्हणून वेस्टीज काय घालवू नका. देवाचे आशीर्वाद दिलेले आहेत ते पूर्णता होऊ द्या. आणि म्हणून जागा लोकांनी सोडली आणि त्यांनी रांक तयार केली. 100 आणि 50च्या रांका तयार केल्या आणि ते बसले. आमेन म्हणाल का? त्यांनी एक शब्द ऐकला, त्यांनी तिथं उसरूस केली नाही आहे, मला 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 केलेलं नाही, माझ्या ताटात एवढंच वाट, असं काही केलेलं नाही आहे. त्यांनी एक रांक तयार केल्या, 100 आणि 50च्या रांका केल्या आणि त्यामध्ये त्या भाकरी, त्यामध्ये ते मासे वाटले आणि खाऊन लोक तृप्त झाले आणि देवाचा धन्यवाद केला. आज तीच वेळ आहे की आज तुम्ही खाल प्याल, घरी जाल आणि झोपून जाल. अरे बाबा, लय संदेश लापडा झाला होता आणि वेळ झाला जेवायला, आता खाल्लोय मी, आता घरामध्ये जरा सुस्ती घेतो, जरा निवांत राहतो. आता देव मला आठवू नये बाबा, आजचा दिवस एवढंच वाचलं. पण सांगू द्या, देवाचं वचन सांगतं तुझ्या खाण्याने पिण्याने देवाच्या राज्याचा नाश होऊ नये. रोमकरास पत्रामध्ये सांगतं, तर तुझ्या खाण्याने पिण्याने देवाचा गौरव व्हावा. म्हणून आम्ही म्हणतो प्रार्थनेमध्ये, मी काय खाईन, येणारी ताकद तुझ्या गौरवासाठी खर्च कर देवा. पण आज खर्च करण्याची गरज आहे. म्हणून घरात जाऊन डुलकी एखादी घ्या, चालेल, पण उठून गुडघ्यावर म्हणा, देवा आज पवित्र मंदिरामध्ये मला घेऊन गेलास, आज आध्यात्मिक मानना तुला दिलास, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. त्याच प्रकारे आज माझ्या शरीराची भूक सुद्धा मंदिरामध्ये भागवलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. पण तेव्हा पुढच्या टाइमला मला असं कर की त्या मंदिरामध्ये मला बी 5 किलो काहीतरी देऊ दे, त्या मंदिरामध्ये मला बी काहीतरी गिफ्ट घेऊन येऊ दे आणि लोकांच्या जीवनामध्ये मला ते तृप्तीचं कारण बनवते. म्हणून आपले दशांश, आपलं अर्पणे देवाच्या मंदिरात आणा. हालेलुया. चला डोळे बंद करूया. स्वर्गीय प्रभू, तुझ्या नावामध्ये आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही आमचं स्थान, आमचं बसणं उठणं तुझ्या हातामध्ये देतो. तुझ्या प्रिय पोरले या ठिकाणच्या मंडळीला मी तुझ्या हातामध्ये देतो. आम्ही आमचा परिवार घेऊन तुझ्या हातामध्ये येतो. तू आज या प्रीतिभोजनामध्ये आम्हाला सामील केल्याबद्दल प्रभू, आज विशेष करून तुझा आध्यात्मिक मानना भोजन आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि प्रभू, या आध्यात्मिक माननाचा उपयोग प्रभू येशू इतरांच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी तू आम्हाला दे, इतर मंडळीमध्ये कार्य करण्यासाठी तू आम्हाला दे. आणि तुझी स्तुती, तुझी आराधना आमच्याकडून करून घे. विशेष आम्ही प्रार्थना करतो, जे काही भोजन होईल ते प्रभू तू आशीर्वादित कर. त्या भोजनाचा उपयोग प्रत्येक लोकांच्या जीवनामध्ये केला जाऊ दे. ते पूर्ण उरू दे असं दैनंदिन कृपेने कर. आणि पुन्हा एकदा या मंदिराला मी तुझ्या हातामध्ये देतो. जो कोणी या मंदिराकडे पाहिल, प्रार्थना करेल, ती प्रार्थना तू ऐक. मंदिरात येईल ती प्रार्थना त्यांची तू ऐक आणि या मंदिरात वाढ केली जाऊ दे. अनेक प्रकारचे आर्थिक समस्यातून जात असताना आर्थिक समस्या येशूच्या नावामध्ये नष्ट केल्या जाऊ देत. आणि प्रभू, तुझ्या लोकांना तू तयार केलेला आहेस आज देण्यासाठी. त्या गोष्टी सर्व येशूच्या नावामध्ये या मंदिरात येऊ दे असं दैनंदिन कृपेने कर. आजच्या ह्या सुंदर अशा वेळेबद्दल मी तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो. आमेन.